नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या चॅनल मध्ये। आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र माळेगाव यात्रेमध्ये आणि या यात्रेमध्ये भरपूर प्रकारचं बाजार हे खूप मोठा भरत असतो। तर या बाजारामध्ये कसल्या प्रकारच्या वस्तू आलेल्या आहेत, या काय नवीन नवीन आकाश पाळणे, हे सर्व काही आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर या व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा व्हिडिओ, लेट्स गो। आणि या ठिकाणी 100 रुपयाचा सेल पण आपल्याला बघायला मिळते। 100 रुपये ते 200 रुपये, 100 रुपयाला लहान लेकराचे खेळणे ते सर्व आहेत। आणि त्याचबरोबर इथं 200 रुपयाचं पण सेल लावलेलं आहे। तिथं लेडीजचे जे बूट आहेत, चप्पल, सँडल हे सर्व काही आपल्याला माळेगावच्या यात्रेमध्ये विकत घेण्यासाठी मिळून जातात। बाजार हा खूप मोठा बाजार। तर मित्रांनो, या बाजारामध्ये जास्तीत जास्त हारमाल आपल्याला बघायला मिळते। जसंच की इथं हारमाल 100 रुपये, हारमाल 200 रुपये, हारमाल 50 रुपये आणि हारमाल 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपयापासून इथं तुम्हाला माळेगावच्या यात्रेमध्ये खरेदी करण्यासाठी सर्व काही वस्तू मिळून जातात। घरी जे पण आपल्याला गरजू वस्तू असतात ते, त्याचबरोबर जे घरच्या वस्तूमध्ये लागणार घर संसार जसा असतो सेल, तो तसा पण सेल आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि इथं 20 रुपयाला सर्व वस्तू इथं मिळतील। आणि त्याचबरोबर इथं लहान लेकरांचे गाड्या, खेळणे, बॅग्स अशी कोणतीच वस्तू नाही जे इथं मिळत नाही। सर्व काही वस्तू आपल्याला माळेगावच्या यात्रेमध्ये खरेदी करण्यासाठी मिळून जातात। या ठिकाणी जसं तुम्हाला म्हणलं होतं हारमाल, इथं 25 रुपयाला पण हारमाल आहे, जे की इथं पण शनी जास्त करून लेडीज आयटम आहेत। आणि ह्या बाजूला बघू शकता लेडीज बॅग्स, जे की सेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। आणि या ठिकाणी मित्रांनो फक्त 10 रुपयामध्ये आपल्याला हारमाल मिळतो। जसं की 10 रुपयामध्ये रुमाल, लेडीज आयटम जास्त ठेवलेले आहेत, चैनी वगैरे सर्व काही इथं खरेदीसाठी मिळतात। हारमालचा जो बाजार आहे, माळेगावचा बाजार, इथं तुम्हाला सर्व वस्तू मिळून जातात। घर संसारचा जसा सेल असतो तशा सेलच्या प्रकारे इथं आपल्याला लेडीज आयटम जसं बांगडी, पिन काटा, सर्व काही आयटम्स इथं फक्त 10 रुपयाला मिळतील। नांदेडकर माधव। तर घड्यांचं पण शॉप आपल्याला पाहायला मिळते फक्त 100 रुपयामध्ये। लेडीज, जेंट्स, लहान लेकरांचे सर्व वॉचेस फक्त 100 रुपयामध्ये इथं आपल्याला खरेदी करायला मिळतील। आणि सर्व काही व्हरायटीचे आपल्याला इथं वॉचेस पाहायला मिळतात। आल्यानंतर तुम्ही एकदा नक्की इथं भेट द्या। कमान, जसं मंदिराची जी कमान आहे, मेन कमान, त्याच्या दुसऱ्या लाईनमध्येच हा हारमालचा सेल आहे। 100 रुपयापासून, 10 रुपयापासून ते 100, 200 असे हारमालचे सेल लावलेले आहेत। आणि घरी लागणाऱ्या वस्तूपासून लहान लेकरांना लागणारे खेळणे हे सर्व काही आपल्याला या हारमालच्या सेलमध्ये मिळून जातील। आणि या ठिकाणी आपल्याला देवासाठी लागणारे हळद, कुंकू, हातामध्ये बांधणारे गंडे हे सर्व काही या हारमालच्या सेलच्या बाजूला आपल्याला इथं बघायला मिळतात। जसे की ह्या ठिकाणी ठेवण्यात आले। काका हे काय चिलीम आहे का? कितीला आहे चिलीम? 50 रुपये को चिलीम। बघा, घरी लागणाऱ्या वस्तूपासून ते रोजच्या गरजामध्ये लागणारी वस्तू पण इथं अवेलेबल आहे, चिलीम। आणि या बाजारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हारमाल दिसतोय। आणि मित्रांनो, मंदिराची जी कमान आहे त्या कमानीच्या एकदम ऑपोजिट साईडला हा बाजार आहे हारमालचा, या 2 नंबर गल्लीमध्ये। आणि त्याचबरोबर हे जे मंदिरच्या समोरची गल्ली आहे, त्या गल्लीच्या मध्ये ही पूर्ण लाईन जी आहे, पूर्ण प्रसादाची लाईन आहे। या ठिकाणी आपल्याला देवाला वाहणारा प्रसाद, ही पूर्ण लाईन त्याच प्रसादाची आहे। पूर्ण मोठे मोठे दुकान, मोठे छोटे सर्व दुकानं आपल्याला इथं प्रसादाचे दिसतील। आणि सर्वप्रथम जी पालखी निघते ते या कमानीतून, ह्याच गल्लीतून ही पालखी जाते। इथून समोरून इकडं समोर तळा आहे, वरच्या बाजूला तळ्याला जाऊन ती पालखीचं धुणं वगैरे, त्याला साफ वगैरे करतात। आणि त्यानंतर परत ती पालखी जी इकडून जाऊन
परत कमानी के मंदिराकडे जाते. मंदिराकडे जाऊन तिथं मेन मुकुटे ठेवण्यात येतात देवाचे, त्याच्या समोर. आणि ह्या बाजूला मित्रांनो देवांचे जे मूर्ती असतात पितळच्या, हे सर्व आपल्याला इथं खरेदी करण्यासाठी मिळतात. लहान कृष्ण बाळ, गणपती, सरस्वती, लक्ष्मी माता, खंडोबा यांची सर्वांची जी मूर्ती आहेत ती आपल्याला इथं खरेदी करायला मिळतात. सोबतच जे दिवा लावण्याची पंथी आहे ते दोन्ही बाजूला इथं आपल्याला खरेदीला करायला मिळतील.